नमस्कार. मी विकास. आणि मी साधना. अनोखे क्षण या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. अनोखे क्षण या चॅनलवर आपण जर नवीन असाल आणि तुम्हाला एक धमाल व्हिडिओ, कविता, गाणी, वेगवेगळे अनुभव ऐकायचे, पाहायचे असतील आणि तुम्हालाही त्या अनुभवाचं अनुकरण करायचं असेल तर आमच्या अनोखे क्षण या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमच्या प्रतिक्रिया याही फार महत्वाच्या आहेत बरं का. मित्रांनो, मला वाचनाची, लिखाणाची आवड खूप लहानपणापासून, अगदी शाळेपासूनच. मला जे अनुभव येतात, जे मला चांगलं वाटतं ते मी लिहिण्याचा प्रयत्न करत असते. पण गंमत अशी की जे मी लिहिते ते मला कधीच लक्षात राहत नाही. आणि जेव्हा मी नव्याने ते जुनं वाचायला काढते तर तेव्हा मला माझंच हसू येतं की अरे त्यावेळेला मी हे लिहिलं होतं का. अशी ती माझी लिखाणाची गंमत आहे. तर अशीच ही कविता आहे आजची. तर कविता माझी ऐका, शेवटपर्यंत व्हिडिओचा आनंद घ्या. कवितेचं नाव आहे पहाटेच्या प्रतीक्षेत. तो आज खूपच थकलेला, रात्री लवकर झोपी गेला. तो आज खूपच थकलेला, रात्री लवकर झोपी गेला. मी मात्र जागीच होते, झोपच येईना मला. अस्वस्थ होते मी, अस्वस्थ होते मी, एकटक पाहत त्याला. कदाचित जाग येताच बोलेल अशी वेडी आशा मनाला. त्याच्या जवळ बसून मन मोकळं करायचं होतं. त्याच्या जवळ बसून मन मोकळं करायचं होतं. हसून बोलून त्या क्षणांना मनात साठवायचं होतं. घड्यासारखं पाहते, घड्यासारखं पाहते, वेळ सरकत नाही. ही रात्र संपेल असं मुळीच वाटत नाही. प्रत्येक मिनिट वाटे जड, सांगू कशी तुला. प्रत्येक मिनिट वाटे जड, सांगू कशी तुला. तुझे शब्द, तुझा स्पर्श हवे होते मला. मला माहित आहे नवी सकाळ होईल. मला माहित आहे नवी सकाळ होईल. तुझ्या गोड सहवासाने जगणं माझं सुंदर होईल. पहाटेच्या प्रतीक्षेत म्हणूनच मी आहे. पहाटेच्या प्रतीक्षेत म्हणूनच मी आहे. तुझ्या सवे जगण्यासाठी आज मी रात्रभर जागीच आहे. तुझ्या सवे जगण्यासाठी आज मी रात्रभर जागीच आहे. धन्यवाद.